हाय. लास्ट टाइम आपण अल्काइन फिनिश केलं आहे आणि आपल्याला स्टार्ट करायचं आहे आता ॲरोमॅटिक कंपाऊंडने. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं याच्यासाठी आपण सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर आपल्याला माहिती आहे का ॲरोमॅटिक कुणाला म्हणणार आपण, जे कंपाऊंड्स हुकेल्स रूल आहे ओबे करतील त्याला काय म्हटलेलं आपण. आणि तो हुकेल्स रूल काय आहे त्याच्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन त्याचे एक्झाम्पल आपण मागच्या एका लेक्चरमध्ये घेतलेले आहे. जो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री कुणी जर असेल नवीन तर त्यासाठी ॲरोमॅटिक माहीत नाही तिने तो मागचा लेक्चर बघणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती हे डिपेंडंट आहे. तर मग ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड हा डिफरन्स महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. हा डिफरन्स कळणं खूप गरजेचं आहे. मग ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिकचा हा डिस्टिंग्विशिंग पॉईंट आहे. म्हणजे काय फरक आहे त्यामध्ये. फर्स्ट ॲरोमॅटिक कंपाऊंड काय असतं, हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन. कार्बनचं जे पर्सेंटेज आहे ते काय असतं ॲरोमॅटिकमध्ये हायर असतं, ॲलिफॅटिकमध्ये आहे लोअर पर्सेंटेज ऑफ कार्बन. खूप सोपं पॉईंट आहे. नेक्स्ट, बर्न्स विथ सुटी फ्लेम. हे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे ते काय आता ते जर बर्न केले जाळले तर त्यांच्यापासून कसा फ्लेम भेटतोय, जाळ कसा भेटतोय, सुटी. सुटी म्हणजे काय, जो काजळी पकडेला असा पहा. जर जुने कंदील वगैरे असेल रॉकेलचे त्याच्या त्या काचेवरती एकदम ब्लॅकिश कलरची पावडर यायची, ब्लॅक कलरचं त्याला काजळी यायची, तसं जर फ्लेम असेल त्याला म्हटलेलं आहे सुटी फ्लेम. आणि हे जे ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे ते बर्न विथ नॉन सुटी फ्लेम. नॉन सुटी फ्लेम म्हणजे काय, ज्याच्यापासून काजळी तयार होत नाही. पहा मेणबत्ती असेल, मेणबत्ती जर पेटवली त्याचा प्रकाश एकदम व्यवस्थित दिसतो, त्याच्यापासून कोणत्या प्रकारची काजळी तयार होत नाही. तो जो मेणबत्तीचा फ्लेम आहे तो काय नॉन सुटी फ्लेम आहे. आणि जर रॉकेल वगैरे जर पेटवलं आपण तर रॉकेलपासून ती काजळी तयार होते, त्याला म्हटलेलं आहे सुटी फ्लेम. थर्ड आहे ॲरोमॅटिकचं तुम्हाला ते ऑलरेडी सायक्लिक आणि काय कॉन्ज्युगेटेड आहे. कॉन्ज्युगेटेड म्हणजे प्रेझेन्स ऑफ अल्टरनेट सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड आपण बघितलं आहे ते. आणि ॲलिफॅटिक हे ओपन चेन आहे, जनरल ओपन चेनमध्ये येतात. मग ते अल्किन असतील, अल्काइन असतील, अल्केन असतील. आता ॲलिफॅटिक कोणते आहेत, 3 अल्केन, अल्किन आणि अल्काइन. ही कॅटेगरी कशामध्ये येते, मग ते ओपन चेन कंपाऊंड आहे. जनरल सांगतो आपण, सगळेच ओपन चेन असतील असं नाही, पण जनरल ओपन चेन आहेत. आणि काय असतात सायक्लिक आणि कॉन्ज्युगेटेड. थर्ड, ॲरोमॅटिक कंपाऊंड डोंट रिॲक्ट विथ ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. आता ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट काय प्रकार आहे हे आपल्याला काय रेड ऑक्स रिॲक्शन आहे चॅप्टरमध्ये येणार. ॲक्च्युली हे काय असतात केमिकल्सच असतात. ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट हे काय केमिकल, फक्त ते त्यांच्या नेचरवरून त्यांना ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट म्हणतात. फक्त सध्या लक्षात ठेवा का ॲरोमॅटिक कंपाऊंडची ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर आणि रिड्युसिंग एजंट बरोबर कोणती रिॲक्शन होत नाही. ह्या केमिकल स्पेसिस ऑक्सिडायझिंग एजंट पुढे बघणार आहे आपण त्यावेळेस येईल. रिॲक्ट्स विथ ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. मग हे जे ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे त्यांचं ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट बरोबर ते रिॲक्ट होतात. नेक्स्ट आहे 5 नंबरचा पॉईंट, डोंट शो ॲडिशन रिॲक्शन. ॲरोमॅटिक कंपाऊंड हे कोणत्या प्रकारचे ॲडिशन रिॲक्शन दाखवत नाही. मग आपण खूप सारे ॲडिशन रिॲक्शन पाहिजे, ॲडिशन ऑफ ब्रोमिन, ॲडिशन ऑफ वॉटर, ॲडिशन ऑफ HBr. मागचे रिॲक्शन पाहिजे आपण अल्केन, अल्केनवरच्या त्या टाईपचे रिॲक्शन हे ॲरोमॅटिक कंपाऊंड दाखवत नाही. ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणत्या रिॲक्शन दाखवत नाही, ॲडिशन रिॲक्शन दाखवत नाही. तसे हे जे ॲलिफॅटिक आहे शोज ॲडिशन रिॲक्शन. ॲलिफॅटिक कंपाऊंडवरती जनरली कोणते रिॲक्शन होतात, ॲडिशन रिॲक्शन होतं. आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचे ॲडिशन रिॲक्शन बघितल्यात भरपूर साऱ्या. ब्रोमिनची ॲडिशन असेल, वॉटरची ॲडिशन असेल, हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन असेल. मग हे ॲडिशन रिॲक्शन दाखवत नाहीत, हे ॲडिशन रिॲक्शन दाखवतात. मग ॲरोमॅटिक कंपाऊंड ॲडिशन नाही तर कोणते रिॲक्शन दाखवतात, ते सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात. आता सबस्टिट्यूशनचा काय प्रकार आहे, सपोज दॅट एखादी रिॲक्शन आहे हायपोथेटिकल A+B, ती जर Cच्या प्रेझेन्समध्ये असेल किंवा AB मॉलिक्युल आहे तुमचा, मॉलिक्युल काय AB, आणि त्यापासून प्रोडक्ट तो C बरोबर रिॲक्ट झाला त्यापासून भेटतं प्रोडक्ट AC. आता काय झालं इथं Bला रिप्लेस केलं आहे कशाने, C ना. पहा इथं B होता, Bच्या जागेवर कोणाला आहे C. मग रिॲक्शन काय झालं, सबस्टिट्यूट करणे, याला काय म्हणतात रिप्लेस करणे किंवा सबस्टिट्यूट करणे. मग अशा टाईपच्या रिॲक्शन हे ॲरोमॅटिक कंपाऊंड दाखवतात. आपण पुढच्या रिॲक्शन घेणार आहे ॲरोमॅटिकचे रिॲक्शन बघा, त्यामुळे आपल्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघा. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, एक ग्रुप जाण्याने त्याच्या जागेवरती दुसरा ग्रुप येणे. ॲलिफॅटिक कंपाऊंड हे पण सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात. पण कोण दाखवतात जनरली अल्केन. अल्केन हे काय करतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात. ॲडिशन रिॲक्शन कोण दाखवतात, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, अल्काइन आणि अल्किन. तशा अल्केन स्पेशली कोणत्या रिॲक्शन दाखवतात, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपण बघितलं अल्केनचे रिॲक्शन. आणि यांचे जर ॲरोमॅटिक जे एक्झाम्पल घेतले असेल बेंझिन आहे, हा नॅफ्थॅलिन आहे. आणि ॲलिफॅटिकमध्ये कोणते येतील मग अल्केन, अल्किन आणि अल्काइन, हे तिन्ही एक्झाम्पल येतील. मग हे डिफरन्शिएशन पॉईंट आहे 6-7. आपल्याला परीक्षेला जर आलं राईट अ शॉर्ट डिफरन्स बिटवीन ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक, आपल्याला कमीत कमी 4 पॉईंट लिहिता आले पाहिजे. मग हे डिस्टिंग्विश पॉईंट आहे ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक. बुकमध्ये दिलेले आहे, व्यवस्थित बघून घ्या. बरं, ॲरोमॅटिकमध्ये आपल्याला जनरली बघायचं बेंझिन. कशाविषयी यावर्षी आपल्याला फक्त बेंझिन आहे जनरली. बेंझिनला यांना दुसरं नाव काय, अरिन. अरिन म्हणजेच काय
बेंझिन. आता जे काही ठराविक पॉईंट बघू आपण. याच्यामधले जे सगळे कार्बन स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. सगळे कार्बन काय आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. याच्यामध्ये जे सगळे कार्बन आहे ते काय आहेत, हायब्रिडायझेशन काय त्यांचं sp2. बेंझिनचा मेन सोर्स जर बघितलं, सोर्स काय त्याचा कोलटार अँड पेट्रोलियम. कोलटार म्हणजे काय डांबर, डांबर आणि पेट्रोलियम. पेट्रोल म्हणजे काय तुमचं क्रूड ऑइल. मेनली आपल्याला क्रूड ऑप्टेन होतं बेंझिन कोलटारपासून आणि पेट्रोलियमपासून. नेक्स्ट जर बघितलं थर्ड पॉईंट, जर आपण याच्यामध्ये बघितलं पहा, याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड किंवा त्याला रेझोनन्स स्ट्रक्चर आहे पहा. बेंझिनला आपण असं पण ड्रॉ करू शकतो. सोबत हे काढले मी, त्यालाच मी असं पण ड्रॉ करू शकतो किंवा मी असं पण लिहू शकतो. आणि असं कशामुळे लिहू शकतो आपण, ड्यू टू द रेझोनन्स. रेझोनन्स काय प्रकार आहे याच्यासाठी आपल्याला सेपरेट हे रेझोनन्स, नुसार रेझोनन्स शिकायला आपल्याला एक लेक्चर लागणार आहे. पण याच्यामध्ये रेझोनन्स आहे हे सगळे जे 6 पाय इलेक्ट्रॉन याच्यामध्ये, बरोबर नाही. ही इलेक्ट्रॉन काय करतात कंटिन्युअसली रिंगमध्ये फिरतात. हा सर्कल जातं काय, या सगळ्या कार्बनवरती हे इलेक्ट्रॉन काय करतात कंटिन्युअसली फिरतायत, म्हणून त्याला रेझोनन्स म्हटलं जातं. मग रेझोनन्स असल्यामुळे हा काय आहे हायली स्टेबल. बेंझिन स्टेबल असण्याचं कारण काय आहे, रेझोनन्स. याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये काय रेझोनन्स इफेक्ट आहे. त्या रेझोनन्स इफेक्टमुळं हा बेंझिन काय हायली स्टेबल आहे. आता पहा याच्यामध्ये काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे पहा, बरोबर नाही. आणि त्या कार्बन कार्बन काय डबल सिंगल डबल सिंगल. मग आपण जर कार्बन कार्बनची बॉन्ड लेंथ बघितली तर जनरली काय असते 1.54 अँगस्ट्रॉम बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ म्हणजे काय, बॉन्डची लांबी. ह्या दोन ॲटममधलं डिस्टन्स बॉन्ड लेंथ ते किती आहे. कार्बन कार्बन सिंगल जर असत तर 154 असते. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल ते काय असते 1.39 अँगस्ट्रॉम, बरोबर. पण बेंझिनमध्ये मग पहा तुम्हाला काय इथं डबल सिंगल डबल सिंगल डबल म्हणजे याची किती असेल पाहिजे होती 1.54, कारण तो सिंगल बॉन्ड आहे. याची किती असेल पाहिजे होती 1.39, कारण तो डबल आहे. पण ॲक्च्युअली हे दोन्ही नंबर इथं फेल होतात. आणि याच्यामधले सगळे हे सगळ्या बॉन्डचं डिस्टन्स काय आहे, तुम्ही प्रत्येक बॉन्ड जर घेतला इथला किंवा हा प्रत्येक बॉन्ड, ह्या प्रत्येक बॉन्डची बॉन्ड लेंथ किती इथं तो नंबर आहे, हा नंबर आपल्याला महत्त्वाचा आहे 1.34 अँगस्ट्रॉम. म्हणजे कार्बन कार्बन सिंगलची हिशोब आहे, कार्बन कार्बन डबलची 1.39 आहे. पण इथं कार्बन कार्बन डबल आहे, सिंगल आहे, डबल सिंगल डबल सिंगल असून पण इथं सगळ्या कार्बन कार्बनची बॉन्ड लेंथ किती आहे 1.34 अँगस्ट्रॉम. हे महत्त्वाचं आहे. आणि हे काय ही बॉन्ड लेंथ काय सजेस्ट करते का याच्यामध्ये काय कोणता इफेक्ट आहे, रेझोनन्स इफेक्ट आहे. हे कशामुळे होत आहे, तो कार्बन कार्बन डबल बॉन्डची पण बॉन्ड लेंथ दाखवत नाही, सिंगल बॉन्डची पण दाखवत नाही, तो वेगळीच काहीतरी दाखवतो. ते कशामुळे पॉसिबल आहे, ड्यू टू द रेझोनन्स. रेझोनन्स इफेक्ट असल्यामुळे याच्यातली बॉन्ड लेंथ किती 1.34 अँगस्ट्रॉम. आपण आत्ताच बघितलं आहे का ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत ते काय करतात ॲडिशन रिॲक्शन दाखवत नाही. मग जर अल्किन बघितलं आपण, अल्किनमध्ये काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे पहा. आणि बेंझिन जर बघितलं तर बेंझिनमध्ये पण काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग आपण जर ॲडिशन ऑफ ब्रोमिन रिॲक्शन बघितली, ही रिॲक्शन बघितली आपण डिटेलमध्ये. आता मागच्या रिॲक्शन तुम्हाला पटपट बघायच्या, आता सगळ्या गोष्टी परत एक्सप्लेन करायला वेळ नाही. ॲडिशन ऑफ ब्रोमिन अल्केन दाखवतात, पण बेंझिन याच्यामध्ये पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण ही जे ब्रोमिनची ॲडिशन तो बेंझिन दाखवत नाही. डोंट शो ब्रोमिन ॲडिशन रिॲक्शन. ब्रोमिनची ॲडिशन रिॲक्शन बेंझिन दाखवत नाही. कार्बन कार्बन डबल बॉन्ड दाखवतात, याच्यात पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण ब्रोमिनची रिॲक्शन हा दाखवत नाही. सेकंड ॲडिशन ऑफ वॉटर. आपण बघितलं कार्बन कार्बन डबल बॉन्डला ॲडिशन ऑफ वॉटरची रिॲक्शन बघितली. ही रिॲक्शन अल्किन दाखवतात, पण बेंझिन दाखवत नाही. डोंट शो ॲडिशन ऑफ वॉटर. बेअर्स टेस्ट आपण बघितली, बेअर्स टेस्ट अल्किन दाखवतात. बेअर्स टेस्ट कशाबरोबर ती आठवते का, रिॲक्शन विथ KMnO4ची रिॲक्शन आहे, अल्कलाईन KMnO4 ती रिॲक्शन. बेअर्स टेस्ट डबल बॉन्ड अल्किन दाखवतात, पण बेंझिनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण ते पण बेअर्स टेस्ट दाखवत नाही. डोंट शो
बेअर्स टेस्ट. म्हणजे पहा अल्किनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, बेंझिनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण रिॲक्शन पहा ॲडिशन ऑफ ब्रोमिन अल्किन दाखवतात, बेंझिन दाखवत नाही. ॲडिशन ऑफ वॉटर अल्किनमध्ये होते, बेंझिनमध्ये ॲडिशन ऑफ वॉटर होत नाही. बेअर्स टेस्ट ॲडिशन ऑफ OH हायड्रॉक्सिलेशन आठवतं का केमनोफोर, बेअर्स टेस्ट अल्किन दाखवतात पण बेंझिन दाखवत नाही. याचा अर्थ काय आहे, हा याच्यामधले हे जे सगळे इलेक्ट्रॉन आहेत ते कंटिन्युअसली काय असतात, मोशनमध्ये असतात. हे कशामुळे होतं आहे सगळं, ड्यू टू द रेझोनन्स इफेक्ट. कारण हा डबल बॉन्ड आयसोलेटेड नाही, आयसोलेटेड कंटिन्युअसली काय असतात, मोशनमध्ये असतात. म्हणून बेंझिनला आपण कसं लिहितो नेहमी असं लिहिलं जातं. याचा अर्थ काय आहे, तिथला पाय बॉन्डची पोझिशन फिक्स नाही आहे, ते इलेक्ट्रॉन. कारण पाय बॉन्ड म्हणजे काय ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्स आहे. आपल्याला याच्यामध्ये काय आहे 6 पाय इलेक्ट्रॉन आहे आणि हे इलेक्ट्रॉन काय करतात कंटिन्युअसली या 6 कार्बनवरती फिरतायत, ते स्टेबल नाही आहेत. कार्बन कार्बन डबल बॉन्ड तसाच फिक्स आहे, आयसोलेटेड आहे, तसं हा डबल बॉन्ड आयसोलेटेड नाही. त्याच्यामुळे हे तिन्ही रिॲक्शन बेंझिन दाखवत नाही. त्याचं कारण काय, ड्यू टू द रेझोनन्स इफेक्ट बेंझिन डोंट शो दिस 3 टाईप ऑफ रिॲक्शन्स. आता मध्ये जर तुम्ही बुकमध्ये बघितलं तर बुकमध्ये काय दिलेलं आहे, हुकेल्स रूल दिलेला आहे, बरोबर नाही. हुकेल्स रूलने त्याची एक्झाम्पल दिलेले आहेत, बरोबर नाही. तर आपण याच्यावरती ऑलरेडी एक लेक्चर खर्च केलेलं आहे मागे. आपण आधीच हुकेल रोल आणि त्याची एक्झाम्पल घेऊन टाकले, त्यामुळे ते आता आपण परत बघणार नाही. तर मी सांगितलं ऑर्गॅनिक आपण थोडीशी वेगळ्या पॅटर्नमध्ये शिकतो. एकदा का बेसिक फंडामेंटल ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकून झाल्यानंतर सिलेबस खूप फास्टमध्ये होतो. त्यामुळे आपण डायरेक्ट कशावर शिफ्ट होणार आता, प्रिपरेशन ऑफ बेंझिन. बेंझिन तयार करण्यातली फर्स्ट मेथड आहे फ्रॉम ॲसिटिलीन आणि रिॲक्शनचं नाव काय, सायक्लिक ट्रायमरायझेशन. ट्राय म्हणजे काय 3, मरचा अर्थ काय युनिट. याच्यामध्ये किती युनिट इलो आले 3 युनिट. मग पहा रिॲक्शन काय, C ट्रिपल बॉन्ड CH, CH ट्रिपल बॉन्ड CH आणि HC ट्रिपल बॉन्ड CH. पहा 3 इथाईन आहे, ते किती मॉलिक्युल आहे इथाईनचे 3. काय होतं आहे, हे 3 एकमेकाबरोबर कंबाईन होतात. हे 3 सायक्लिकमध्ये एकमेकाला कंबाईन होतात. याच्यामध्ये 6 कार्बन आहेत आणि तुम्हाला भेटेल इथं रेड हॉट ट्यूब आणि 873 केल्विन. इथाईनचे मॉलिक्युल पहा, हा इथाईन आहे, हा पण इथाईन आहे, हा इथाईन, हा इथाईन आणि हा पण इथाईन आहे. 3 इथाईनचे मॉलिक्युल आहे, 1 2 3 4 5 आणि 6. आणि हे 6 कार्बन म्हणून सायक्लिक रिंग तयार होते. आणि सगळे जे ट्रिपल बॉन्ड आहे त्या ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, डबल बॉन्डमध्ये होतं. पहा हा ट्रिपलचा डबल झाला आहे, हा पण ट्रिपलचा काय झाला डबल झाला, हा ट्रिपलचा काय झाला डबल झाला. ह्या 2 कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाला, ह्या 2 कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाला आणि ह्या 2 कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाला. सायक्लिक रिॲक्शन झाली म्हणून त्याला काय झालं आहे सायक्लिक. आणि ट्रायमरायझेशन का म्हटलं आहे, कारण 3 युनिट एकत्र आलेत पायाच्यामध्ये. इथाईनचे किती युनिट एकत्र आलेत, 3 युनिट एकत्र आले म्हणजे काय झालं सायक्लिक ट्रायमरायझेशन. आणि कशाने स्टार्ट केलं आपण, इथाईन. खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. पहा नेक्स्ट बघायची आपल्याला सेकंड डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशनचा अर्थ काय, रिमूव्हल ऑफ CO2. अर्थ काय, रिमूव्हल ऑफ CO2. पहा याने स्टार्ट करतो आपण बेंझिन C डबल बॉन्ड ONA, याला म्हणतात सोडियम बेन्झोएट. सोडियम आणि हा एवढा पार्ट काय बेन्झोएट. याच्यावरती जर NaOH कॅल्शियम ऑक्साईड आणि हिट जर केलं, हा कॅल्शियम ऑक्साईड, तर काय होतं आहे पहा, इथून हा CO2 निघून जाते आणि बॉन्ड इथं ब्रेक होतो आहे. याच्यापासून ही रिंग बाजूला होते, तुम्हाला भेटेल बेन्झिन. पहा एवढा पार्ट आणि याच्यातून काय निघून गेला C आणि 2 ऑक्सिजन, C आणि 2 ऑक्सिजन निघून गेलं. तर काय झालं आहे रिमूव्हल ऑफ CO2 डिकार्बोक्सिलेशन. आणि एवढ्या पार्टपासून आपल्याला भेटतं प्लस Na2CO3 सोडियम कार्बोनेट. हे काय होतं आहे पहा, सिम्पली हा मॉलिक्युल इथं ब्रेक होतो आहे आणि हे जे एवढे आहेत 2 Na आणि 1 कार्बन आणि 3 ऑक्सिजन, ह्याच्यापासून काय भेटतं पहा
1 2 Na2 हा कार्बन आणि किती ऑक्सिजन आहे 1 2 आणि 3 ऑक्सिजन. समजलं का. मग हा बेंझिन सोडियम बेंझोएटपासून भेटतो आहे बेंझिन. इथला CO2 निघून जातो. मध्ये आलेलं आहे डिकार्बोक्सिलेशन. ही एक महत्त्वाची रिॲक्शन. नेक्स्ट बघायचं एक थर्ड प्रिपरेशन फ्रॉम फिनॉल. रिॲक्शन ही रिडक्शन. रिॲक्शनचं नाव आहे तरी. स्टार्ट करायचं आपल्याला फिनॉलनी. याला झिंक आणि हिटिंग जर केलं तर हा OH ग्रुप निघून जातो आहे. हा OH ग्रुप का इथं निघून जातो. आपल्याला बेंझिन भेटतो इथं. प्लस इथं काय भेटतं आहे झिंक ऑक्साईड. त्यामुळे हा फिनॉलपासून बेंझिन बनवण्याची मेथड आहे. ही 12वीला परत रिपीट होणार आहे. ही रिपीट होणार आहे 12वीला. याच्या आधीची डिकार्बोक्सिलेशन ही पण काय होणार 12वीला रिपीट होणार आहे. खूप सिम्पल रिॲक्शन आहे त्याचं. आता इथं जसं याच्यामध्ये सांगितलं कसा बॉन्ड ब्रेक होतं तेवढं सांगण्यासारखं सोपं नाही. ते सांगायला गेलं तर आणखी कॉम्प्लिकेटेड होईल तुमच्यासाठी. पण तुम्ही काय लक्षात ठेवायचं फक्त स्टार्टिंग मटेरियल रिएजंट अँड प्रोडक्ट सध्या तुमच्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे. आणि लास्ट बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ बेंझिन. फर्स्ट बेंझिन काय कलरलेस, इनसोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये इनसोल्युबल आहे. सोल्युबल इन CCl4 CH CL3 एटसेट्रा. हे कंपाऊंड आहे. कार्बन टेट्राक्लोराइड क्लोरोफॉर्म याच्यामध्ये तो डिझॉल्व होतो. नेक्स्ट लेस. तुम्ही जर बघितलं ह्या लेस डेन्सर दॅन वॉटर. अल्केन आणि अल्काईनच्या ज्या प्रॉपर्टीज सिमिलर टाईप ऑफच्या प्रॉपर्टी कोणाच्या आहेत बेंझिनच्या आहेत. पहा कलरलेस, इनसोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, लेस डेन्सर दॅन वॉटर. नेक्स्ट अँड इट इज टॉक्झिक इन नेचर. टॉक्झिक म्हणजे विषारी आहे. म्हणजे जनरल प्रॉपर्टी त्याला कलर नाही आहे, पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही. कार्बन टेट्राक्लोराइड क्लोरोफॉर्ममध्ये डिझॉल्व होतो. पाण्यापेक्षा डेन्सिटी कमी आहे आणि टॉक्झिक नेचरचा आहे. हे होती बेंझिनबद्दल माहिती. नेक्स्ट पार्ट बघायचा आहे नेक्स्ट लेक्चरला. तो म्हणजे रिॲक्शन्स ऑफ बेंझिन. बेंझिनचं काय बघायचं आहे रिॲक्शन्स बघायच्या. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. हे करून ठेवा.